खडकवासला पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस, विसर्ग वाढवणार. पुण्याला इशारा तर कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडले. मुंबई कोकणात उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. घाट माथ्यावरही पावसाचा जोर वाढणार. आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल. 2 जणांना आतापर्यंत अटक. मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह 10 आरोपी फरार. मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आरोपी मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा जय मालोकारच्या कुटुंबियांचा आरोप. मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर धडकणार. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विचारणा करणार. ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. विविध पक्षाच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणींनी जलील यांची भेट घेतली. दोन 2022-23च्या पोलीस भरतीतील ईडब्ल्यूएस अंतर्गत उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना तात्पुरती स्थगिती. मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र. सुदृढ मानसिक आरोग्यासह शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश. मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा सायन रेल्वे पूल आजपासून बंद. येत्या 3 महिन्यात सायन पुलाचं बांधकाम होणार, तर शेवटच्या टप्प्यात 2 मोठे ब्लॉक घेतले जाणार. लडाखमधील गलवान भागातील चीनची पुन्हा घुसखोरी समोर. भारतीय भूभागावरील पँगॉंग लेकवर पूल बांधला. 400 मीटर लांबीच्या पुलावरून सैन्याची वाहतूक सोपी होणार. श्रीलंकेविरोधातील 3ऱ्या सामन्यात टीम इंडियाचा यादगार विजय. 3-0 मालिका खिशात. संसदेत आज अर्थसंकल्पातील रेल्वेबाबत तरतुदींवर चर्चा होणार. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत निर्मला सीतारामन उत्तर देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.